खोलते मशीन, तिचा गेअर तुटला होता. इथल्या नांदेडचे जे पंक्चरवाले बघतात त्यांना माहिती असेल सगळं सामान कुठं भेटते ते बघा गेअर. आणि हे जे गेअर असते हे गेअर बसतोय मशीनमध्ये. त्या असं फिट केलं की हे याच्यामध्ये गॅप राहते बघा. त्या गॅपमध्ये हे जे गेअर असते, तर काही जणांना कसं हे गेअर कसा फिट करायचा हे माहिती नसते. तर हे गेअर आपली इथून नाही तुटलेली आहे आणि बघू शकते असा गॅप पडते, त्याला सरळ असं याच्यामध्ये टाकायचं राहते फक्त. तर मित्रांनो काम झालंय बघा आपल्या मशीनचं समजा. तर नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर एक व्हिडिओ काढतोय. तर काम कसं आहे, तर एक आपण काल जरा मशीन खराब झाली आपली नट खोलायची. पहिल्या व्हिडिओजमध्ये बघले असाल तुम्ही, जे प्रेशरनं आपल्या नट खोलते मशीन, तिचा गेअर तुटला होता. तर हे बघू शकता, हे सगळं सामान वगैरे सगळं काढून ठेवलं आहे मी. आणि काल हे दाखवण्याचं राहिलं, तर आज मला विचार आला का चला गडे आज ह्याचा व्हिडिओ बनवू. तर तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ काढतो त्याचा आजकीन. तर मी गेअर वगैरे आणला काल, नांदेडला जाऊन सामान सगळं घेतलं. तर इथल्या नांदेडचे जे पंक्चरवाले बघतात त्यांना माहिती असेल सगळं सामान कुठं भेटते ते. एक आहे अजंतावाले आणि दुसरं आहे हाजीभाई, रेल्वे स्टेशनला राहतात ते. तर त्यांच्याकडे गेलं, त्यांच्याकडे नव्हतं अवेलेबल. तर मग भापनाटी पॉईंटला एक आहे आपलं सरदारजी, त्यांच्या दुकानावरून आपल्याला गेअर भेटला आहे. ते तुम्हाला गेअर दाखवतो मी बघा, एक गाडीमध्ये ठेवलेला आहे आपल्या. तर हे काल हे बघू शकता, पाईप पण घेतला आपण. पाईप कमी पडत होता आपल्या कामाला, तर पाईप आजकीन हे एक पाना घेतला 14चा, जे ब्रेक्स नट खोलण्यासाठी आपल्याला कामाला येतात. हे पॅच वगैरे आणलं मी, का तर संपलं होतं सामान सगळं आपल्यापासलं ट्यूब सोल्युशनचं. आणि हे बघू शकते ह्याच्यात आहे आपलं सामान. तर हे गेअर राहते, हे गेअर आणलाय बघा मी, हे बघू शकता. हे असते बघा गेअर. आणि हे जे गेअर असते हे गेअर बसतोय मशीनमध्ये. ह्या मशीनमध्ये आपण ह्याला फिट करतोय. तर फिट करतानाचा दाखवतो मी आजकीन तुम्हाला. तर हे बघू शकता मित्रांनो, हे असं सगळं सामान आहे आपलं गेअरमधलं. तर हे जे गेअर असते ना, हे होल बघा, या होलमध्ये हे होल मॅच करायचं राहते आणि हे आपण असं मधात फिट करायचं राहते. तर हे बघू शकता, याला असं फिट केलं की हे याच्यामध्ये गॅप राहते बघा. त्या गॅपमध्ये हे जे गेअर असते, तर काही जणांना कसं हे गेअर कसा फिट करायचा हे माहिती नसते. तर हे गेअर कसा फिट करायचा बघा, हे जे साईड राहते हे साईड कधी पण ह्या गाल्यामध्ये अशी बसायला पाहिजे. तर हे असं लॉक होऊन बसते. मग लॉक झाल्याच्या नंतर हे आउटर रिंग म्हणते त्याला. तर हे रिंग अशी वरी आपण बसवायला पाहिजे याला. हे रिंग अशी उलटी बसवलं मी. तर हे रिंग अशी बसली ना, ह्याला जरासं ॲडजस्ट करावं लागते थोडं ठोकून, का तर हे बराबर बसत नाही, थोडं जाम राहते. याला असं बसलं, हे बघू शकता ह्याचा सेटअप पुरा झालेला आहे. या गाल्यामध्ये जे आपण पहिलं टाकले होते हे गाला पुरा भरलेला आहे. आणि हे गाला बघू शकता, तर हे असा गेअर आपला लॉक होत असते. तर ह्याच्यामध्ये आता काम काय असते आता, तर हे जे मशीन असते हे ह्याचं तोंड राहते, का तर हे एखादी वेळेस हे गेअर तुटत असते किंवा नाही तर मग हे इथून तुटत असते. तर आपली इथून नाही तुटलेली आहे आणि हे बघू शकते असा गॅप पडते, त्याला सरळ असं याच्यामध्ये टाकायचं राहते फक्त. आणि हे बघू शकता अशी गेअरचं लॉक बसलेला आहे. आता हे जे आहे ते नेमकं आता बसलेलं आहे. तर हे बघू शकता, हे आपण रिवर्स फिरवायचं असं आणि राईट फिरवायचे असेल तर टाईट करण्यासाठी असं याच्यामध्ये हे लॉक होऊन गेलेलं आहे. तर आता हे काय आहे, हे बकेट आहे वरचं, जे मशीनला आपल्याला फिरवायला लागतं आहे. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, याला नॉर्मल याला असं आपण फिट करून टाकायचं. हे बघू शकता, हे असं फिट झालं, हे बघू शकता एकदम ओके मध्ये असं बसून घ्यायचं. याची पॅकिंग वगैरे मी आणलं नाही, का तर पॅकिंगवर चालते, काय हरकत नाही. आणि आता राहिली गोष्ट, तर हे जे असते मशीन बघू शकता तुम्ही, याचे जे थ्रेड आहेत हे थ्रेड ह्या थ्रेडमध्ये मिक्स करावं लागतात.
हे असे आपण मॅच करून बघू शकता बसवत आहे. तर हे अशी मॅच करून बसवायचं राहते बघा. हे असा आपला गिअर बसलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला नट लावून घ्यायचे. काल तुम्हाला दाखवणं झालं नाही का, तर काल गडबडीमध्ये काही दिसलं नाही. आणि हे बघू शकता हे असे लॉक याला वायचर सोबत लावून टाकायचे. हे बघू शकता हे टी पान आहे. लॉक करून टाकू. याला खोलताना कधी पण लक्ष द्यायचं कसं आपण खोललेलं आहे, कसं बसवलेलं आहे, तर आपल्याला सोपं जाते बसण्यासाठी. आणि मी लक्ष दिलं होतं खोलताना कसं खोललं होतं, त्यासाठी आता एकदम नॉर्मलमध्ये बसण्यात आले. आता काही जण काय करतात, फक्त बसवण्यासाठी पैसे देऊन येतात. तर जास्त पैसे द्यायची काय गरज नाही. आपण हातावरही बसू शकता. याला काही एवढं अवघड नसते गिअर टाकणं. काही जण म्हणतात अवघड असते, काही जणांना काम करू वाटत नाही. हे इथलं फिट झालं आहे. बाकीचे नट लावून टाकूत. नट लावून तुम्हाला डायरेक्ट आता फिट करून दाखवतो. ह्याला जरा इथं पाईप आपल्याला लावायचा आहे. पाईप लावून तुम्हाला सगळं दाखवतो मी. तर थोडं थांबून हो सर. मित्रांनो काम झालं आहे बघा आपल्या मशीनचं समजा. आणि बघू शकता हे आपण इथं फिटिंग वगैरे केलं याला. तर बघूत आता ट्रायल मारून कशी चालते काय नाही मशीन. तर बघूत आता. आता जे नट फुल टाईट करण्यासाठी आता रिवर्सला एकदा फिरून बघू. मशीनचं काम ओके झालेलं आहे. तर असंच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. इंस्टाग्रामची ID मेन्शन करतो तिथं. तर बघू शकता. भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ.